नमस्कार मित्रांनो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केलेली. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 20 पर्यंत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर आपल्याला 21 स्टार्ट करायचा आहे. तर बघा 21 क्वेश्चन काय, इफ a + ib = 1 + i / 1 - i देन प्रूव्ह दॅट a² + b² = 1. हे गिवन आहे आणि ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर सिंपल आहे, बघा कसं सॉल्व करायचं. सोल्युशन गिवन काय ॲज इट इज घेऊ आपण. a + ib = 1 + i / 1 - i. a + ib = 1 + i / 1 - i इंटू ह्या दिलेल्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. याचं म्हणजे रॅशनलायझेशन करायचं थोडक्यात. बघा 1 - i / 1 - i. इथं मायनस असेल तर इथं प्लस घ्यायचं. तर बघा आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. हे ॲज इट इज राहील लेफ्ट हँड साईड. a + ib = न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 1 1 1 × i i × 1 i × i² डिवायडेड बाय. आता डिनॉमिनेटरला एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, a - b × a + b = a² - b². अल्जेब्राचा फॉर्म्युला माहिती आहे, पण तो फॉर्म्युला ह्या दोन्ही ब्रॅकेटला अप्लाय करू आपण, म्हणजेच 1² - i² हे भेटेल. मग बघा लेफ्ट हँड साईड ॲज इट इज a + ib = 1 + i + i 2i. i² ची व्हॅल्यू -1 असते, डिवायडेड बाय 1² 1 मायनस i² ची व्हॅल्यू -1 असते. a + ib = +1 - 1 कॅन्सल, न्यूमरेटरला 2i राहिला, डिवायडेड बाय 1 मायनस इंटू मायनस +1. a + ib = 2i डिवायडेड बाय 1 + 1 2 2 2 कॅन्सल. a + ib = i. आता लेफ्ट हँड साईडला a + ib, राईट हँड साईडला फक्त i. तर आपण असं लिहूया ह्याला a + ib = 0 + 1i असं लिहिता येतं. ह्या आयला 0 + 1i कशामुळं, तर हे रिअल पार्ट हा इमॅजिनरी पार्ट आणि लेफ्ट हँड साईडला पण रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, म्हणजे आपल्याला इक्वेट करता येतील. मग दोन्ही काय करू आपण, इक्वेट करू. मग बघा इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. जर आपण इक्वेट केले रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट तर आपल्याला काय भेटेल बघा. a = 0 अँड b = 1. तर a ची व्हॅल्यू 0 भेटली आपल्याला, b ची व्हॅल्यू 1 भेटली. तर आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्याची लेफ्ट हँड साईड घेऊ आपण. a² + b² आणि हे सॉल्व करून आन्सर काय आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. तर a ची व्हॅल्यू काय आहे 0, इथं न पुट करता आपण इथं पुट करू 0 त्याचा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू काय आहे 1 त्याचा स्क्वेअर = 0² 0 1² 1 0 + 1 1. तर बघा लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड भेटली, म्हणजेच आपण काय प्रूफ केलं, a² + b² = 1. लास्टला काय लिहिणार, हेन्स प्रूव्ड. तर हे आपण प्रूफ केलं. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. तर बघा क्वेश्चन काय दिलेला आहे 22. शो दॅट √7 + i √3 डिवायडेड बाय √7 - i √3 प्लस √7 - i √3 डिवायडेड बाय √7 + i √3 इज रिअल. म्हणजे सिम्प्लिफाय करून आपल्याला रिअल आणायचा, म्हणजे एखादा रिअल नंबर येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया आपण रिअल नंबर येते का. तर बघा सोल्युशनमध्ये जे दिलेले ते ॲज इट इज घेऊ आपण. √7 + i √3 डिवायडेड बाय √7 - i √3 प्लस √7 - i √3 डिवायडेड बाय √7 + i √3. आता ह्याच्यामध्ये काय करू आपण, ह्याची ॲडिशन करून घेऊ, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करू. तर बघा ह्याचं याचं मल्टिप्लिकेशन काय येईल, तर √7 + i √3 (स्क्वेअर) प्लस ह्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन काय येईल, √7 - i √3 (स्क्वेअर) डिवायडेड बाय आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन √7 - i √3 इंटू √7 + i √3. मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ॲडिशन करून घेतली. आता एक्सपान्शन करू आपण. ह्याचं एक्सपान्शन करण्यासाठी a + b (² हा फॉर्म्युला यूज करू आपण. करा एक्सपान्शन. √7² प्लस 2 टाइम्स √7 इंटू i √3 त्याच्यानंतर प्लस i √3 (स्क्वेअर) प्लस परत इथं पण एक्सपान्शन करायचं आहे. इथं a - b (² हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग त्या फॉर्म्युल्यानुसार √7 मायनस 2 टाइम्स √7 i √3 प्लस i √3 (स्क्वेअर) होल डिवायडेड बाय. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एक फॉर्म्युला तयार होतोय बघा, a - b इंटू a + b म्हणजेच a² - b². मग त्या फॉर्म्युल्यानुसार ह्याला लिहिणार आपण √7² - i √3
स्क्वेअर म्हणजे या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरच्या हे भेटतं बाय फॉर्म्युल्यानुसार इज इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे इथं काय राहिलं फक्त 7. आता हा प्लसचा आणि हा मायनसचा कॅन्सल झाला. तसंच ह्याचं जर स्क्वेअर केला तर इथं भेटेल आय स्क्वेअर आणि √3चा स्क्वेअर केला तर 3 भेटेल फक्त. तसंच प्लस इथं स्क्वेअर रूट कॅन्सल 7. त्याच्यानंतर प्लस इथं स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट कॅन्सल 7 मायनस इथं स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर 3चा स्क्वेअर केला तर √3चा स्क्वेअर रूट कॅन्सल 3 राहिला इज इक्वल टू 7 + 7 14. आता इथं 3 आय स्क्वेअर आणि 3 आय स्क्वेअर 6 आय स्क्वेअर डिवायडेड बाय 7 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1 असते आणि हा 3 ॲज इट इज इक्वल टू 14. परत आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते मायनस असते -1 × 6 डिवायडेड बाय 7 मायनस प्लस हा 3 इज इक्वल टू 14मधनं 6 सबट्रॅक्ट करा. जर 14मधनं 6 गेले तर किती राहतील 8 आणि 7 + 3 10 डिवाइड करा किती 2 चौक 8 2 पंचे 10 म्हणजे 4/5 हे फायनल आन्सर. आणि बघा हा रिअल नंबर आहे का नाही. मग जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते प्रूफ झालं इज रिअल. जे प्रूफ करायचं होतं आपण ते प्रूफ केलं. असंच आपण क्वेश्चन नंबर 23 स्टार्ट करू लगेच. बघा तर बघा क्वेश्चन रीड करतोय सुरुवातीला मी 23. इफ x + iy होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू y + vi देन शो दॅट y/x + v/y इज इक्वल टू 4x² - y². म्हणजे परत हे गिवन आहे आणि हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सेम असाच प्रॉब्लेम आपण आधी एक सॉल्व केलेला आहे पहा. आय थिंक क्वेश्चन नंबर 17 का 18 तुम्ही बघून घेऊ शकता. ह्याच्यासारखाच आहे सिम्पल आहे तो सेम तसंच आहे फक्त व्हेरिएबल चेंज केलेले आहेत. चला सॉल्व करू आपण. बघा सोल्युशन काय आहे गिवन x + iy होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू y + vi. ह्याचं एक्सपान्शन करू. ह्याचं एक्सपान्शन कसं करणार तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे a + b होल ब्रॅकेट क्यूब. मग तो फॉर्म्युला यूज करू आपण. मग त्या फॉर्म्युल्यानुसार असेल बघा x³ + 3x² iy + 3xiy² + iy³ एक्सपान्शन झालं इज इक्वल टू राईट हँड साईड काय y + vi. आता पहा एक्सपान्शन केल्यानंतर x³ ॲज इट इज प्लस 3x² y आणि हा आय नंतर लिहितो प्लस 3x हा स्क्वेअर आपण दोन्हीला सेपरेट देऊ शकतो. तर इथं i² आणि y² दोन्हीला असं सेपरेट देता येतो प्लस हा क्यूब सेपरेट देता येतो i³ y³ इज इक्वल टू y + vi. x³ + 3x² y आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते तर मायनस इंटू प्लस मायनस झाला 3xy². तर तो 1 लिहायची गरज नाही. i³ ची व्हॅल्यू -i असते. हा y³ ॲज इट इज i³ ची व्हॅल्यू काय -i इज इक्वल टू y + vi. आता रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. x³ रिअल पार्ट म्हणजे ज्याच्यासोबत आय नाही तो रिअल ज्याच्यासोबत आहे तो इमॅजिनरी. तर बघा x³ त्याच्यानंतर -3xy² हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि हे आय आणि हे आय हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. बघा 3x² y आणि -y³ ह्या दोन्हीमधला आय कॉमन काढला आपण. राईट हँड साईडला काय आहे y + vi. आता परत इथे इक्वेट करू आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. हा लेफ्ट हँड साईडचा रिअल पार्ट आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे. राईट हँड साईडचा रिअल पार्ट आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे. आपण इक्वेट करूया. बघा इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी शॉर्टकटमध्ये लिहितो इमॅजिनरी parts we get what is imaginary part x³ - 3xy² is equal to y and imaginary part 3x² y - y³ is equal to phi. आता ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही टर्ममधनं x कॉमन निघाले. x जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये राहील x² - 3y² is equal to y and ह्या दोन्ही टर्ममधनं y कॉमन निघाल. मग बघा y जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील 3x² - y² इज इक्वल टू phi. मग हा x² - 3y² इज इक्वल टू y हा x मल्टिप्लाय इथं डिवाइड येईल अँड 3x² - y² इज इक्वल टू v हा y मल्टिप्लाय राईट हँड साईडला इथं डिवाइड होईल. तर बघा आपल्याला व्हॅल्यू भेटल्या y/xची आणि v/yची. तर ह्या दोन व्हॅल्यूचा काय करायचं आपल्याला यूज करायचा आहे आणि जे सांगितलेले शो दॅट करायचं ते आपल्याला शो दॅट करायचे. तर आपल्याला काय सांगितलं आहे शो दॅट करायचं हे सांगितलं आहे. रेची लेफ्ट हँड साईड घेऊ आपण y/x + v/y इज इक्वल टू आणि आपल्याला राईट हँड साईड प्रूफ करायची.
तर y अपॉन एक्सची व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस फी अपॉन वायची व्हॅल्यू काय काढली आपण 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू आता पहा एक्स स्क्वेअर म्हणजे इथं काय नाही म्हणजे 1 असतो तर 1x स्क्वेअर आणि 3x स्क्वेअर 4x स्क्वेअर हा मायनस 3y स्क्वेअर आणि हा मायनस 1y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू दोन्हीमधनं काय कॉमन निघेल 4 कॉमन निघेल 4 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर झालं प्रूफ पहा y अपॉन एक्स प्लस फी अपॉन वाय इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हेच आपल्याला शो दॅट करायचं होतं हेन्स प्रूव्ड इट इज अ व्हेरी सिम्पल तर बाकीचे जे क्वेश्चन राहिलेले आहेत लास्ट क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन आहे 4 ते 5 क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया थँक्यू